शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, सुधारित पीक विमा योजनेला मान्यता, केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार। पुढली मोठी बातमी निघते, सुधारित पीक विमा ते टोल नाक्यावर सूट, राज्य मंत्रिमंडळाने घेतले 11 महत्त्वाचे निर्णय। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांचा माल संपला आणि बाजारात दरवाढीला सुरुवात, सोयाबीनचे भाव 4,700 पर्यंत वाढले। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत 25,000 कोटींच्या खर्चाला मान्यता, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, जालन्यात शेतकऱ्यांच्या अनुदानात 50 कोटींचा गैरप्रकार, आमदार लोणीकर यांचा आरोप। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कधीच कुणी म्हटलं नाही, मंत्री नरहरी झिरवळ यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटली, राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले सातबारा कोरा कधी करणार। पुढली मोठी बातमी निघते, मराठवाड्यात तापमान आणखी वाढणार, त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व शेती जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता फार्मर ID लागणार। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन। पुढली मोठी बातमी निघते, अक्षय तृतीया पावली, नुकसान भरपाई 2024ची रक्कम आज थेट खात्यावर होणार जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।